नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अतुल ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अतुल ऑटो जुलै 2025 सेल्स टोटल व्हॅल्यूम राईज 5.6% टू 2,717 युनिट्स. इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंट शो मिक्स ट्रेंड. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अतुल ऑटो लिमिटेड या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची टोटल 3 व्हीलर सेल्स, ज्यामध्ये डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट दोन्ही पण इन्क्लूड आहे, ती जुलै 2024 मध्ये होती 2,572 युनिट्स, जी इयर ऑन इयर बेसिसवर 5.6%ने वाढून जुलै 2025 मध्ये झाली आहे 2,717 युनिट्स. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज ऑटो जुलै 2025 सेल्स रिपोर्ट टोटल सेल्स जम्प्स 3% इयर ऑन इयर बेसिस, एक्सपोर्ट 28%. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स जुलै 2024 या महिन्यामध्ये होती 3,54,169 युनिट्स, जे इयर ऑन इयर बेसिसवर 3%ने वाढून जुलै 2025 या महिन्यामध्ये आली आहे 3,66,000 युनिट्स. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाली आहे 739 कोटी रुपयांनी 435 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाली आहे 2,122 कोटी रुपयांनी 435 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 519 कोटी रुपयांनी 598 कोटी रुपये, आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 378 कोटी रुपयांनी 598 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीची सेल्स तर इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे, परंतु नेट प्रॉफिट का बरं इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे? तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीला अदर इन्कम या क्वार्टरमध्ये जास्त झाला आहे. एका वर्षाआधी बघू शकता तुम्ही, आणि मागल्या क्वार्टरमध्ये सुद्धा बघू शकता की या कंपनीला किती अदर इन्कम झाला होता. आणि मित्रांनो, याच अदर इन्कममुळे कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे, आणि सेल्स दोन्ही इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, आयचर मोटर्स लिमिटेड या कंपनीची टोटल सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 31%ने वाढून 88,045 युनिट्स आली आहे, जे एका वर्षाआधी म्हणजे जुलै 2024 मध्ये होती 67,265 युनिट्स. आणि मित्रांनो, या कंपनीचा रॉयल इनफील्ड एक्सपोर्ट इयर ऑन इयर बेसिसवर 95% पेक्षाही जास्तीने वाढला आहे इयर ऑन इयर बेसिसवर. तसेच कंपनीची डोमेस्टिक सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 25%ने वाढली आहे जुलै 2025 या महिन्यामध्ये. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या वीकमध्ये आपल्याला महिंद्रा
अँड महिंद्रा लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर देखील पाहायला मिळाले होते. आणि मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा, आपल्याला सेल्स आणि नेट प्रॉफिट दोन्हीमध्ये ग्रोथ पाहायला मिळाली होती. आणि मित्रांनो, तसेच या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा सुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीने जुलै 2024मध्ये सेल्स केली होती 66,444 युनिट्स, जे इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने वाढून जुलै 2025मध्ये या कंपनीची टोटल ऑटो सेल्स झाली आहे 83,691 युनिट्स. आणि मित्रांनो, या कंपनीच्या टोटल सेल्समधला अर्ध्याहून जास्त सेल्स SUV सेगमेंटमधून आली आहे. म्हणजे मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीचा SUV सेगमेंटचा बिझनेस जबरदस्तपणे वाढत आहे. चला मित्रांनो, आता आपण बोलूया PSU कंपनी. तसेच ही कंपनी डिफेन्स कंपनी आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे GRSE, म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड. तर मित्रांनो, GRSE साइन MOU विथ जर्मन गिअरबॉक्स कंपनी रियनजेस GmbH. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिफेन्स कंपनी GRSE म्हणजे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने जर्मन कंपनी जी मरीन गिअरबॉक्स डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करते, या कंपनीसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटचा उद्देश आहे मरीन प्रपोल्शन टेक्नॉलॉजीला मजबूती देणे. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर ITC लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 17,778 कोटी रुपयांनी 21,495 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 18,765 कोटी रुपयांनी 21,495 कोटी रुपये. आणि जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 5,177 कोटी रुपयांनी 5,343 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्तपणे कंपनीचा नेट प्रॉफिट खाली आलेला आहे. तर मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ITC लिमिटेडची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढली आहे, परंतु नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर फक्त वाढला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. आणि इथे तुम्ही कंपेअर करून बघू शकता की कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. तर चला बघूया या मागचे कारण. तर मित्रांनो, इथे तुम्ही ITC लिमिटेडचा अदर इन्कम बघू शकता. मागल्या क्वार्टरमध्ये कंपनीचा अदर इन्कम जबरदस्तपणे वाढला होता आणि तो आला होता 15,391 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच कारणामुळे ITC लिमिटेड या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे. आणि नेट प्रॉफिट कंपनीचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे. चला आता बोलूया MCX बद्दल, म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कंपनीने सर्वात पहिले 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो, MCXने 1:5च्या रेशोच्या स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स केलेली नाही. आणि मित्रांनो, त्याचसोबत कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबरसुद्धा डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले
तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 234 कोटी रुपयांनी 373 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 291 कोटी रुपयांनी 373 कोटी रुपये आणि जर आपण नेट प्रॉफिटसुद्धा बघितला तर इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 111 कोटी रुपयांनी 203 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 135 कोटी रुपयांनी 203 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे MCXची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये ग्रो झाली आहे. चला आता बोलूया पीडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, पीडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने वेनसडे 6 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी सर्वात पहिले म्हणजे ही कंपनी 6 ऑगस्टला आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 1चे नंबर डिस्क्लोज करणार आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ही कंपनी स्पेशल इंट्रीम डिव्हिडंड आणि बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स करू शकते. कधी? 6 ऑगस्ट 2025ला. चला आता बोलूया रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन बॅक्स ₹166.4 कोटी सर्व्हिस ऑर्डर फ्रॉम BSNL. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 166.38 कोटी रुपये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.